नाता काय धडपड चालली रे तुझी? सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी. काय आता? माझ्याकडे एक सॉलिड बातमी आहे. तू चोरासारखं बोलू नकोस माझ्याशी. तुम्ही हळू बोला. माझ्याकडे खरंच सॉलिड बातमी आहे. शे काय ते पटकन बोल, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. ते आपले पद्माकर दादा आहे ना, त्यांची ती दुसरी बाई आहे ना, वैजयंती. तिचं काय? तिला कारने उडवलं. काय? व्हॉट? नाता तुला कळतंय तू काय बोलतोयस? मी तुमच्याशी खोटं बोलीन का? आई शपथ, मला विठ्ठल सांगत होता. ओ गॉड, अशी भानगड झाली आहे तर वाटलंच काहीतरी. आणि पद्माकर दादा आहे ना, ते तिकडेच असतात म्हणे. ती पोरगी सोडत नाही ना त्यांना. पोरगी? वैजयंतीबाई आणि पद्माकर दादांची मुलगी छोटीच आहे, 10-11 वर्षाची. सागर बाबा पण तिकडेच असतात म्हणे. काय? मला विठ्ठल सांगत होता. अरे पण तो तिकडे काय करतोय? नाही, नक्कीच आणखीन काहीतरी घोळ आहे. पत्ता लावायला हवा की एक्झॅक्टली काय. हे बघ नाता, तू आता जा, पण मी सांगते तुला. नाही, मी लक्ष ठेवतो ना. जातो. सकाळी 10:30 वाजता तुमची वकिलांबरोबर अपॉइंटमेंट आहे. 12 वाजता तुम्हाला डॉक्टरांना फोन करायचा आहे. आणि संध्याकाळी 4:30 वाजता एक इन्व्हिटेशन आलंय संगीत नाटकाचं. मग जाणार आहात तुम्ही? नाही, मला तसं कळवायचंय त्यांना. नाही, त्यांना कळवून टाका आम्ही नाही येऊ शकत. मग हल्ली मी बरेचदा बघते तुम्ही विचारत असता, आपल्या आपल्यातच हरवल्यासारख्या दिसता. निर्मला, गेल्या काही दिवसात आम्ही फार महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. सगळी सत्ता मुलांच्या हाती सोपवून आम्ही बाजूला झालो. पण जे काही केलंय ते बरोबर केलंय की नाही हेच कळत नाही. मग सध्याच्या परिस्थितीत तुम्ही जे केलं ते योग्यच केलं ना? हो, पण ज्या अपेक्षेने सत्तांतर केलं त्या अपेक्षा तर पुऱ्या होतच नाहीयेत. आणि मुलांची कामाची पद्धतही आम्हाला पटत नाहीये. मग त्याचाच तुम्हाला त्रास होतोय का? हो, आता हेच बघ ना, दिवाकर आणि मेघना हे आपल्यात सगळ्यात जास्त शिकलेले. दिवाकर आता कंपनी चालवण्याचा सुद्धा अनुभव आहे. पण सत्ता हातात आल्यापासून तिचा तो योग्य वापर करतायत असं नाही वाटत आहे. उलट कंपनीची व्यवस्था, गुडविल आणि मुख्य म्हणजे कामगारांशी असलेले संबंध जे आम्ही आतापर्यंत जपत आलो, हे सगळं धुळीला मिळालंय. मग तुम्ही एकदा हे त्यांच्याशी बोलून बघा ना. नाही म्हणजे कदाचित त्यांच्या हे लक्षात आलं नसेल किंवा परिस्थितीचं गांभीर्य त्यांना कळलं नसेल. तुला काय वाटतं, आम्ही त्यांच्याशी बोललेलं नसू? पण काहीही उपयोग झालेला नाहीये. उलट आम्हाला सल्ला मिळालाय, रिटायर झालात ना मग आराम करा. शरीराचा आराम चालूच आहे, पण मनाला आराम कसा मिळायचा? किती विचित्र परिस्थिती आहे. कधी सुटणार हा प्रश्न कोणास ठाऊक. दिवाकर आणि मेघना यांना सद्बुद्धी होईल तेव्हा. त्या दोघांनी लोकांशी जर संबंध चांगले ठेवले ना तर त्यात सगळ्यांचं भलं होईल. त्यांना ही सद्बुद्धी लवकर मिळो एवढीच देवाजवळ प्रार्थना.
बोल मेघना. दिवाकर, अहो एक भयंकर बातमी आहे. काय झालं? ती पद्माकर भाऊजींची वैजयंती आहे ना, ती म्हणे ऍक्सिडेंट मध्ये गेली. काय? माय गुडनेस. मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही, नक्की त्या वैजयंतीची काहीतरी भानगड आहे बघा. आता सांगत होता पद्माकर भाऊजी तिथून अजिबात हल्ले देखील नाहीयेत आणि म्हणे सागर पण तिकडे येऊन जाऊ नये. सागर तिकडे काय करतोय? तेच तर मला कळत नाही, शोधून काढायला हवं. बघ मेघना, माझ्या डोक्यात नाही कल्पना येते. काय? दादा आणि सागर दोघेही तिकडे बिझी असणार. तेव्हा या संधीचा आपण वापर करून घेतला पाहिजे. मिस्टर दिवाकर सरदेसाई, आलेल्या संधीचा फायदा उचलायचा ही कल्पना मला अतिशय आवडलेली आहे. फॅन्टॅस्टिक. बाईसाहेब, अरुणरावांच्या बरोबर पैसे गुंतवतोय आता आपण. तर मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा आपण वापर करून घेतलाच पाहिजे. ॲब्सोल्यूट करेक्ट. अहो मला आणखीन काही कळलं तर मी तुम्हाला पुन्हा फोन करते. ओके, हां प्लीज. ठेवू? बाय. अय्या वहिनी, तुम्ही इथे आहात, तुमच्याकडेच येत होते मी. भाऊजी आले नाही का अजून? ओ अच्छा, कुठे गेलेत माहितीये का? हो. अय्या माहितीये. चला बरं झालं, मला वाटलं माहितीच नाही तुम्हाला कुठे गेलेत ते. तरी पण एक फोन करायला हवा होता नाही त्यांनी. नाही म्हणजे वहिनी, अहो तुम्हाला इतकी काळजी वाटते म्हणून माझ्या मनात आलं. तसं वहिनी, माझ्या कानी भलतीच बातमी आली आहे. म्हणजे ती वैजयंती आहे ना, म्हणजे तिचा म्हणे ऍक्सिडेंट झाला आणि त्यात ती. खरं आहे का? वहिनी तुम्ही रडू नका हो. तुम्ही कशाला रडताय? बरं झालं ना ती गेली तर गेली, उलट तुमच्या मागची पिढा गेली. जाऊ दे ना मेघना, आता पुरे हा विषय राहिलं. पण वहिनी मला सांगा, तुम्हाला असं नाही वाटत तुमच्या अति चांगुलपणामुळे सगळ्यांचं फावतं? अहो सगळे गैरफायदा घेतात तुमचा. जाऊ दे, मी आहे. तुम्हाला बरं वाटण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे बघा वहिनी. शेवटी आपण दोघीच आहोत ना एकमेकांची काळजी घ्यायला, दुसरं कोण आहे? बरं काही हवं तुम्हाला? कॉफी घेणार? घ्याच तुम्ही, मी आणते. आलेच. हा मुक्ता मुक्ता मुक्ता, तुला काही कळलं का? काय? आपले बॉस व्यंकटेश सर पळून गेलेत. काय? येस, त्यांनी तातडीने ट्रान्सफर मागून घेतली आणि आज सकाळी ते तिकडे रवाना सुद्धा झालेत. बरं झालं, आपल्या डोक्याची पिढा गेली. पण तुला कसं कळलं? अरे मी PR डिपार्टमेंट मध्ये गेले होते, तिथे मला बातमी कळली. सांगतोस काय तू? नाही तू कानावर घातलंस बरंच केलंस. नाही ह्यात पुढे काही डेव्हलपमेंट झालं तर माझ्या कानावर घाल नक्की. ओके. काय रे, काय झालं गोवर्धन? काय नाही, माझ्या मित्राचा फोन आला होता. तुम्हाला म्हणाला की ते अरुण गडकरी आणि दिवाकर नवीन बिझनेस सुरू करतात. मग त्यात एवढं भयंकर वाटण्यासारखं काय? वर तर तसं काही दिसत नाही, पण त्याचा अंडर करंट अतिशय स्ट्रॉंग आहे. सागरला अतिशय सांभाळून वागायला पाहिजे.
अरे त्यांचा बिझनेस वेगळा, सागरचा बिझनेस वेगळा, त्यात सांभाळून कशासाठी राहायचं त्यांनी? असं नाही येत आई. तसं काय आहे, मुळात हा अरुण आणि दिवाकर दोघे राक्षसी महत्वाकांक्षीची माणसं आहेत. आणि जेव्हा अशा विचारांची माणसं एकत्र येतात तेव्हा छोट्याशा बिझनेसवर समाधान होत नाही. दिवसेंदिवस यांची हाव वाढत जाते. हे बाकी अगदी खरं. हे जसं राजकारणाच्या बाबतीत तसंच बिझनेसच्या बाबतीत. एक्झॅक्टली. मुळात ना या अरुणनी स्वतःच्या मुलीचं लग्न राकेशशी करून दिले यामागेच काहीतरी हेतू असला पाहिजे. आणि आता तो उघड उघड दिवाकर आणि अरुण एकत्र येत आहे, याचा अर्थच अमृत डेअरीला प्रॉब्लेम आहे. मग तू काहीच करणार नाहीयेस? बघतो. प्रॉब्लेम काय, अमृत डेअरीशी माझा ऑफिशियल संबंध राहिलेला नाही. मासाहेबांनी लक्ष काढून घेतलंय. पद्माकर काय असून नसून सारखाच आहे. स्वभावानं सरळ आहे पण व्यवहारात कच्चा आहे. अगं बाई, म्हणजे राहायला एकटा सागरच? तेच म्हणतोय मी. सागरच्या अंगावर फार मोठी जबाबदारी आहे, त्यांनी अलर्ट राहायला. चित्त स्थिर ठेवा शालिनीताई. पण असं काय घडणार आहे? प्रश्न नका विचारू शालिनीताई. प्रसंगांना सामोरे जा, शांतपणे सामोरे जा. अहो कुठे तुम्ही? विदुला, शालिनी प्लीज प्लीज आमच्यावर विश्वास ठेवा. आयुष्यभर हीच एक चूक केली मी. ही चूक वाटते तुम्हाला? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला असता ना तर जास्त बरं झालं असतं. आम्ही मान्य करतो आमच्या हातून काही चुका झाल्यात, पण त्या चुकांचं प्रायश्चित्त घ्यायला मी तयार नाही. पण मग आता मी हे पहा, आतापर्यंत गोष्टी घराबाहेर घडत होत्या म्हणून मी त्या खपवून घेतल्या.
कारण ते तुमचं जग होतं. पण हे घर आहे, हे माझं जग आहे. ती मुलगी या घरात राहिलेली मला आवडणार नाही. जीवा दादा आहे. आणि मी नसताना तुला कुठल्याही गोष्टीची गरज लागली तर ह्याला सांगायचं. जीवा पण तू फ्रेश हो. नंतर आपण जीवा दादाच्या हातचं मस्त जेवूया. ओके. आणि जीवा एक काम कर, हिचे कपडे आहेत ना ते माझ्या रूम मध्ये शिफ्ट कर. ती आतापासून इथेच राहील. पण सागर तू फ्रेश हो ना. मी तुला सगळं सांगतो. सागर बाबा, हे काय चाललंय सगळं? तुमच्याशी बोलतोय मी. तुमच्या आई तिकडे रडतायत. मासाहेबांनी भडकून तुमच्या बाबांना बोलवून पाठवलंय. आपल्यामुळं घरातल्या मोठ्या माणसांना त्रास होऊ नये. एवढी साधी गोष्ट कळत नाही होय तुम्हाला? कोण आहे ती पोरगी? ती माझी लहान बहीण आहे. काहीतरी काय बोलायचं? हो जीव, बाबांची 2 घरं होती. कान बंद केल्याने भूतकाळ बदलता येत नाही जीव. ती माझी लहान बहीण आहे कारण आम्हा दोघांचेही वडील एक आहेत. तू मला सतत विचारत होतास ना उशिरापर्यंत मी कुठे होतो? सागर बाबा. हो जीव. किंवा रे चूक असेल तर ती बाबांची, विदुलाच्या आईची. परिस्थितीला गुन्हेगार म्हण. माझी आई रडत असेल तर मला अपराधी म्हण. पण विदुला सतत बिचाराचा या सगळ्यात काहीच दोष नाही. मग इतर कोणाच्या तरी गुन्ह्याची शिक्षा तिने आयुष्यभर का भोगायची? सागर बाबा, चुकलं माझं, माफ करा. हे डोकं आहे का नाही ओ किरड्यावरच जास्त. आता फक्त तुमची नाही, माझी पण बहीण आहे ती. कुठे चाललास? बहीण पहिल्यांदा आली स्वतःच्या घरात, काही गोडधोडाचं करायला नको? नखर आम्ही काय ऐकतोय? त्या मुलीला तुम्ही इथे आणून ठेवली? ती आमची मुलगी आहे, आमची जबाबदारी आहे. त्यातून तुझी आई. बघा, तुम्ही तुमची जबाबदारी टाळा असं आम्ही म्हणू का? पण इथे आणण्याचा निर्णय सागरने घेतला. सागर? पण शालिनीचा काही विचार केलात का?
आम्हाला माहिती आहे आम्ही शालिनीवर खूप अन्याय केलाय. आता त्यांना आणखीन त्रास द्यायला नको म्हणूनच आम्ही ठरवलं की विदुलाला हॉस्टेलमध्ये ठेवायचं. आम्ही निघणारच होतो तेवढ्यात सागर तिकडे आला. विदुलाचा रडवेला चेहरा बघून त्यांनी क्षणात निर्णय घेतला की विदुला आपल्या घरी राहणार. माणुसकीच्या दृष्टीने सागरने केलं तर योग्यच आहे, पण तरीही तिने विदुलाने या घरात राहणं योग्य नाही. हो, शालिनीवर केवढा अन्याय आहे हा. आणि घरातल्या बाकीच्या माणसांचा विचार नको का करायला? पण नाही पद्माकर, तिला तुम्ही कुठेतरी हॉस्टेलवरच ठेवून या. त्यातच सगळ्यांचं भलं. पण सागरला आवडणार नाहीये. सागरला म्हणावं आम्ही सांगितलंय.